आज अखेर अशोक पर्व हे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालं। गेली 4 दशकं ज्या काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांची कारकीर्द बहरली, त्याच काँग्रेस पक्षाचा हात आज अशोक चव्हाण यांनी सोडला। अशोक चव्हाण म्हणजे असे नेते ज्यांचा जन्मच काँग्रेसमध्ये झाला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाने त्यांच्या वडिलांना 2 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्यानंतर त्यांना देखील या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं। परंतु त्याच काँग्रेसचा हात आज अशोक चव्हाण यांनी सोडलाय आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत। 1984 मध्ये अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली। त्यापुढे 1987 मध्ये त्यांनी नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक लढवली आणि ते जिंकले देखील। परंतु 1989 मध्ये नांदेड लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला। पुढे 1992 मध्ये ते विधान परिषदेवरती निवडून गेले। त्यापुढे 1999 मध्ये मुखेड विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकले। विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं, तर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये 2004 साली त्यांनी उद्योग मंत्री म्हणून काम पाहिलं। 2008 ते 2010 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 2014 मध्ये त्यांनी नांदेडची लोकसभा निवडणूक लढवली आणि मोदी लाटेमध्ये देखील त्यांनी जिंकून दाखवलं। 2016 मध्ये ते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले। 2019 मध्ये मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून देखील काम पाहिलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस म्हणून अशोक चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। ते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोच्च पद त्यांनी भूषवलं। परंतु या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारचे आरोप देखील त्यांच्यावरती झाले। 2009 मध्ये पेड न्यूजचा आरोप त्यांच्यावरती झाला। आदर्श पुरवणीची गंभीर दखल कोर्टाने घेतली। त्यानंतर 2010 साली आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं मुख्यमंत्रीपद केलं। 2010 ते 2014 पर्यंत अशोक चव्हाण हे राजकीय वनवासामध्ये होते। 2014 साली त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि ते पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झाले। पुढे ते महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देखील झाले। ज्या पक्षाचं बोट धरून महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्याच काँग्रेसचा हात आज अशोक चव्हाण यांनी सोडलाय आणि ते कमळाचं फूल हातात घेत आहे। महाराष्ट्रामध्ये वयाच्या 65व्या वर्षी त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला ते सुरुवात करतायत। ही सुरुवात करताना जुन्या पक्षाची म्हणजे काँग्रेसची कोणतीही उणीधुणी अशोक चव्हाण यांनी काढली नाहीत किंवा पक्ष सोडण्याची कोणतीही कारणं त्यांनी माध्यमांसमोर मांडली नाहीत। आज भाजपमध्ये प्रवेश करत असताना भाजप पक्षामध्ये त्यांना नेमकं कोणतं स्थान दिलं जाईल, त्यांच्या 4 दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा त्यामध्ये विचार होईल का, अशी अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळ ठरवेल। बघूयात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन कोणकोणत्या घडामोडी होत आहेत, आणखीन किती भूकंप होत आहेत।